नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. चला तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नॅटो समिटसाठी तुर्कीची राजधानी अंकारा येथे गेले असताना त्यांची हल्ल्याच्या भीतीने झालेली फजिती आणि त्यामुळे त्यांना विमान बदलण्याची त्यांच्यावर आलेली नामुष्की. नॅटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 32 देशांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली, कारण त्यामध्ये कलम 5 नुसार एका देशावर हल्ला हा संपूर्ण सदस्य देशावर हल्ला हा मानला जातो. नॅटोचा हा मुख्य उद्देश हा आपल्या सदस्य राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि लष्करी सामर्थ्य व सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा नॅटोचा मुख्य उद्देश आहे. नॅटोतील सदस्य राष्ट्राची प्रत्येक वर्षी एक वार्षिक बैठक ही होत असते. त्या वार्षिक बैठकीला सर्व सदस्य राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख हे हजर असतात आणि 2026ची 7 ते 8 जुलै रोजी ती बैठक तुर्कीची राजधानी अंकारा येथे पार पडली. त्या बैठकीला ट्रम्प हे त्यांना कतारने भेट दिलेल्या विमानाने नाटोच्या बैठकीसाठी ट्रम्प हे तुर्कीची राजधानी अंकारा येथे कतारने भेट दिलेल्या बोईंग 747-8 ह्या विमानाने तुर्कीला पोचले. पण त्याच वेळी ज्यावेळी समिट झाली आणि परतीचा प्रवास करणार होते त्याच वेळेस अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेला CIA ही बातमी समजतात अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने सूत्र हलवायला सुरुवात केली व सगळी ट्रम्प यांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली. CIA मिळालेली गुप्त बातमी फक्त बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना माहीत होती. ती त्यापेक्षा जास्त लोकांना, कुणालाच वरिष्ठ अधिकारी, कोणतेच पत्रकार, कुणालाच त्या गोष्टीची साधी भनक सुद्धा नव्हती. एअरफोर्स 1 हे विमानही त्याच एअरपोर्टवर होते. ट्रम्प हे त्या एअरपोर्टमधील जुन्या एअरफोर्स 1 ह्या विमानात चढताना, कॅमेरासमोर चढताना दिसले, पण त्याच वेळी ते विमानात नव्हतेच, कारण की बॅक साईडने विमानातील साधनसामुग्री किंवा अन्नधान्य पुरवठा आवश्यक असणारा फूड कंटेनर ट्रक हा असतो तो लावलेला होता. त्या ट्रकमध्ये बसून ट्रम्प हे खाली उतरून दुसऱ्या एअरफोर्स 32A या विमानात जाऊन बसले आणि तेच विमान परत जाऊन इंग्लंडमधील विमानतळावर उतरले आणि परत जे बसण्याची प्रोसेस होती, बसण्याची आणि उतरण्याची, त्याच परत त्या फूड कंटेनर ट्रकमध्ये चढले. परत ते एअरफोर्स 1 ह्या विमानात बसले आणि ते विमानात बसून परत ते कॅमेरासमोर आले, हातवारे करत खाली उतरले. तिथून अमेरिका यांच्यात युद्ध चालू आहे आणि इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खुमानी यांचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. त्या मृत्यूचा बदला घेण्याची जी इराणियन जनतेत जनभावना आहे, त्या जनभावनेचा बदला म्हणून ट्रम्प हे इराणच्या हिट लिस्टवर आहेत आणि त्याचा बदला कधीही इराण घेऊ शकतो याच्या भीतीने ट्रम्प यांना एका विमानातून दुसऱ्या विमानात बसण्याची ही नामुष्की आली. इराण आणि तुर्की यांची सीमा एकमेकांना लागून आहे. त्या सीमा लागून असल्यामुळे इराण हा क्षेपणास्त्र हल्ल्याच्या बाबतीत माहिर असा देश आहे. त्यामुळं इराण हा ट्रम्प यांच्या हे इराणच्या टप्प्यात आलं. त्यामुळे ट्रम्प यांच्या CIA आणि अमेरिकन गुप्तचर संघटनेला याची भीती होती की ट्रम्प यांच्या विमानावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प यांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली. ट्रम्प हे विमानात आहेत का नाही त्यांचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांना सुद्धा माहीत नाही आणि ट्रम्प हे आहेत का नाहीत अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, ह्या कुणालाच कुठल्या गोष्टीची भनक नव्हती. विमानात आहेत का नाहीत, विमानात जे बसले होते त्यांना सर्वांना, पत्रकारांना सांगण्यात आलं होतं की विमानाची जी विंडो असते त्या विंडोची जी स्लाईड असते ती कुणीही खाली घेऊ नका. फक्त ह्या स्लाईड खाली घेऊ नका म्हणून हे पत्रकारांमध्ये चर्चेचा विषय रंगला आणि एका वृत्तपत्राने ही बातमी बाहेर दिल्यामुळे 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि त्यांनी स्पष्टीकरण देताना ट्रम्प यांनी सांगितले की जी माझ्या सुरक्षा दृष्टीने यंत्रणा CIA आहे त्यांचा मी शब्द मोडत नाही. त्यांनी सांगितल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.